घरामध्ये अशा महत्त्वाच्या वस्तू असतात बघा. त्या वस्तू जर चुकून जरी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला जर दिल्या तर आपल्या घरावरती संकट येतं, आपल्या घरामध्ये दरिद्रता येते, गरिबी येते आणि आपल्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीला कोणत्या कामामध्ये यश येत नाही. तर कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या तुम्हाला कितीही कुणी आपल्या जवळच्या व्यक्तीने कितीही मागितल्या तरीसुद्धा आपल्या घरातून ह्या 5 वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत. तर ह्या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. काही वेळेला काय होतं की आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात आणि आपण एखाद्यानं जर आपल्या एखादी वस्तू जर मागितली तर आपण मदत म्हणून त्या व्यक्तीला ती वस्तू देऊन टाकतो. आणि ह्यामुळं होतं काय, तर काही वस्तू बघा आपल्या घरामध्ये असतात आणि त्या वस्तू जर आपण इतरांना दिल्या ना तर आपल्या घरातली लक्ष्मी माता ही नाराज होऊन घरातून निघून जाते. आणि लक्ष्मी माता जर आपल्या घरातून निघून गेली तर आपल्या घरामध्ये वाद, भांडणे, तंटा, सततची किरकिर किंवा सतत कटकटी, एकमेकांसोबत पटत नाही, ह्या गोष्टी तर होतच राहतात वारंवार. त्याशिवायच बघा आपल्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीला कोणतं जरी हाती काम घेतलं त्या व्यक्तीनं तरीसुद्धा त्या कामामध्ये त्या व्यक्तीला यश येत नाही. कुटुंबाची कोणत्याच प्रकारे आपल्याकडनं काही चुका घडत असतात बघा. आपल्या लक्षात येत नाहीत ह्या चुका. आपल्याला काय वाटतं की एखाद्या व्यक्ती जर आपल्या घरामध्ये येते, ती वेळ बघत नाही, त्यावेळेला ती आपल्या घरामध्ये येते, आपल्या जवळची व्यक्ती असते किंवा बाहेरची शेजारची एखादी व्यक्ती असते आणि ती आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला वस्तू मागत असते आणि आपण त्यावेळेला वेळ बघत नाही, कोणत्याही प्रकारच्या क्षणाचा विचार न करता आपल्या घरातील जी वस्तू असेल तिला मदत म्हणून देऊन टाकतो आणि हिथंच आपण फार मोठी चुकी करत असतो बघा. तुम्हाला एक गोष्ट सांगते की ज्या त्या कुटुंबामध्ये ज्या त्या वस्तू असतात ना, त्या वस्तू त्या कुटुंबामध्ये एक सकारात्मकता घेऊन आलेल्या असतात आणि त्या घरामधील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश देत असतात. पूर्वीची लोकंसुद्धा आपल्याला म्हणत असतात बघा की ह्या वेळेला ह्या गोष्टी देऊ नका किंवा ह्या वेळेला ह्या गोष्टी घरामध्ये आणू नका. या पाठीमाग काहीतरी सकारात्मक नकारात्मक गोष्टी असतात आणि त्या गोष्टी आपल्या कुटुंबावर परिणाम करत असतात. आणि ज्या घरामध्ये अशा प्रकारे जर तुमच्याकडून काही वस्तू बाहेर जात असतील तर त्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी मातेचा अपमान होतो. कारण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये पूजापाठ ह्या सर्व गोष्टी करत असतो बघा. पण आपल्याकडून अशा चुका होत असतात की आपल्याला त्या गोष्टी समजत नाहीत. तर त्या वस्तू कोणत्या आहेत बघा. तर पहिली तुम्हाला वस्तू मी सांगते की आपल्या घरातून कोणती वस्तू आपल्याला कितीही जवळची आपली मैत्रीण असू दे बघा. काही वेळेला खूप अशा गोष्टी घडत असतात की जवळची मैत्रीण असते म्हणून आपण तिला कोणताही विचार करत नाही, काहीच विचार करत नाही. आपल्या आयुष्याचा विचार न करता आपण महत्त्वाची गोष्ट जरी असेल, महत्त्वाची वस्तू जरी असेल तरी आपण तिला एक मदत म्हणून देऊन टाकतो आणि हिथंच आपण चुकत असतो. तर ह्यातली पहिली वस्तू तुम्हाला मी सांगते. तर पहिली वस्तू आहे की आपल्या हातामधलं घड्याळ. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मनगटामध्ये घड्याळ असतं बघा. तर ते घड्याळ आपल्याला आता एखादी जवळची मैत्रीण आली किंवा एखादी व्यक्ती आहे शेजारची की तिला त्या दिवशी म्हणजे ती बाहेर जाणार आहे आणि ती आपल्याला बोलते की आता नवीन सुद्धा वॉच आलेले आहेत म्हणजे घड्याळ आलेले आहेत हातामधले. तर ती मला म्हणते की तुझं मला खूप आवडलेलं आहे आणि तू मला ते तुझं घड्याळ जरा दे एक दिवसासाठी. पण तुम्हाला सांगते हिथंच आपण चुकत असतो. आपण कोणताही विचार न करता आपल्या हातातलं जे घड्याळ असतं, मनगटामध्ये आपण जे घड्याळ धारण केलेलं असतं ते आपण काढून तिच्या हातामध्ये देतो. तुम्हाला सांगते की घड्याळामध्ये वेळ असते आणि आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे बघा. आपल्या दिवसाची सुरुवात ही सुद्धा वेळेनंच होते आणि रात्रीचा शेवटसुद्धा ही वेळेनंच होते. आयुष्यामधील वेळ हे आपल्याला घड्याळ दाखवत असते आणि घड्याळ ज्या आपल्या हातामध्ये असतं ते आपण दुसऱ्यांना देत असतो. यासाठी तुम्हाला सांगते की घड्याळामध्ये जी वेळ असते ती आपल्या आयुष्याची वेळ दाखवते. यासाठी कोणत्याच व्यक्तीनं बघा कितीही आपल्या जवळची व्यक्ती असू दे तिला घड्याळ कधीही देऊ नका. आता इथं असा पण प्रश्न निर्माण होतो की आता आपल्याला जर मदत करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बघा. ह्याही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पण मदत करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण आपल्या जवळची वस्तू आहे बघा, आपल्या हातामधली वस्तू आहे की जी आपल्यासाठी सकारात्मकता घेऊन आलेली आहे, आपण ती दुसऱ्यांना देतो. मी आग्रह केला कितीही जवळची व्यक्ती असेल, कितीही बाहेरची जवळची व्यक्ती असेल, तुमची मैत्रीण असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या हातातलं घड्याळ कधीही तिला देऊ नका. ही चूक तुम्ही करू नका आणि आपल्याकडनं ह्या चुका घडत असतात. माझ्याकडनं सुद्धा ह्या चुका होत होत्या बघा आणि त्यानंतर माझ्या जेव्हा लक्षात आलं आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपण पण तिच्याकडनं कधीसुद्धा ती गोष्टीची मागणी करायची. तर आपल्याला समजलं ह्या व्हिडिओमार्फत की कुणाचं सुद्धा घड्याळ आपण यूज करायचं ना. आपलं घड्याळ दुसऱ्यांना द्यायचं नाही म्हणजे दुसऱ्यांचं सुद्धा आपण मागू शकत नाही ना. तर तुम्हाला एक सांगते की
तुमच्या आयुष्यामध्ये जर अशा गोष्टी होत असतील तर घड्याळ तुम्ही कुणालाही देऊ नका. ही वस्तू खूप महत्त्वाची. लक्ष्मी माता नाराज होते, आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्यता, गरिबी येऊ शकते. यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे बघा. तर आता तुम्हाला दुसरी वस्तू मी सांगते बघा. ही वस्तू महिलांसाठी आहे, सुवासिनी महिलांसाठी आहे. तर बघा, सुवासिनी महिला ही त्या कुटुंबाची एक लक्ष्मी असते आणि सुवासिनी महिलेच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ना, ते मंगळसूत्र कधीही कोणाला द्यायचं नाही. तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असेल, कितीही जवळची मैत्रीण असेल, कितीही तुमच्या जवळची म्हणजे असतात बघा. म्हणजे कसं होतं की आपल्या नातेवाईकांमध्येच आपल्या जवळची एखादी व्यक्ती असते आणि तिला एखाद्या कार्यक्रमाला जायचं असतं, त्यावेळेला आपल्या गळ्यातलं जे मंगळसूत्र असतं ते तिला डिझाईन वगैरे आवडते आणि ती आपल्याला ते मागते. त्यानंतर आपण ते विचार न करता, कोणत्याही प्रकारचा विचार न करता, जवळची मैत्रीण किंवा जवळची व्यक्ती असा विचार करतो आणि आपल्या गळ्यामधलं काढून ते आपण तिला देऊन टाकतो. तर ही चूक कधीही सुवासिनी महिलेने करू नका. आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र कधीही कोणाला द्यायचं नसतं. या गोष्टींची सुद्धा काळजी घ्या. मला तिसरी वस्तू सांगते. ही वस्तूसुद्धा खूप महत्त्वाची आहे बघा. तर आता ती वस्तू कोणती आहे तर बघा, रात्रीच्या वेळेला जास्त करून तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण पूर्वीपासून हे ऐकत आलेलो आहे बघा. रात्रीच्या वेळेला ना तुमच्या घरी कोणती जरी जवळची व्यक्ती किंवा कोणती पण बाहेरची व्यक्ती, शेजारची व्यक्ती जर आली आणि तिनं तुम्हाला जर दही मागितलं, दूध मागितलं, तूप मागितलं, मीठ मागितलं, तेल मागितलं, तर ह्या वस्तू कधीही आपल्या घरातून तिला द्यायच्या नाही. या वस्तू रात्रीच्या वेळेला आपल्या घरातून जर बाहेर गेल्या तर आपल्या वास्तू दोष निर्माण होतो. तुम्हाला माहिती नाही, पण रात्रीचे जेव्हा ह्या वस्तू जेव्हा आपल्या घरातून बाहेर जातात तेव्हा आपल्या घराला वास्तुदोष निर्माण होतो आणि ज्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्या घरामध्ये सतत कटकटी, भांडणे, तंटा, वादविवाद ह्या गोष्टी घडतच राहतात. आणि तुम्हाला हेही सांगते की रात्रीच्या वेळेला कधीही ज्याप्रमाणे आपल्या घरातून ह्या वस्तू आपल्याला बाहेर द्यायच्या नसतात, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये रात्रीच्या वेळेला तेल, तूप, दूध, दही किंवा ताक, त्याचप्रमाणे मीठ ह्या वस्तूसुद्धा रात्रीच्या वेळेला घरी आणायच्या नाहीत. या संपूर्ण गोष्टींची असेल. तुम्हाला एक सांगते की तुम्ही जर ह्या वस्तू चुकून जरी एखाद्या व्यक्तीला मदत म्हणून जरी दिल्या ना, तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये गरिबी आणि दारिद्र्यता नक्कीच येते बघा. कारण ही एक लक्ष्मी आहे आपल्या घरातली बघा. तूप, दही, दूध हे सर्व, तूप आणि दूध आणि दही हे अमृत आहे. तेल, मीठ हे तर लक्ष्मी आहे बघा घरामध्ये. आणि ही लक्ष्मी आपण आपल्या घरातून बाहेरच्या व्यक्तीला देतो आणि लक्ष्मी मातेचा अपमान होतो. आपल्या घरामध्ये दारिद्र्यता, गरिबी ही नक्कीच येते. यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे बघा. कारण प्रत्येक वेळेला महत्त्व असतं. आपण जर रात्रीच्या वस्तू घरातून बाहेर दिल्या तर आपल्या घरामध्ये नक्कीच गरिबी येते. ह्याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर आता दुसऱ्या वस्तू कोणत्या आहे तर बघा, पैसे. पैसे ही लक्ष्मी आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की पूर्ण जग हे पैशावरच चालतं. आज पैसा नसेल तर कोणतीच गोष्ट होत नाही बघा. कोणतीच गोष्ट शक्य नाही. आपल्याला आपल्या गरजा जरी भागवायच्या असल्या तरीसुद्धा आपल्याजवळ पैसे लागतात. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्व व्यक्ती ही कष्ट करत असते आणि पैशामागे धावत असते. पैसा ही लक्ष्मी आहे आणि आपल्या घरामध्ये जो कष्ट करून आणलेला, कमावून आणलेला जो पैसा असतो ती लक्ष्मी असते. त्या लक्ष्मीचा आदर करा. तुमच्याजवळ पैसे आहेत म्हटल्यानंतर एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला पैसे मागितले तर लगेच तुम्ही तिला पैसे देऊन टाकतात. तुम्ही क्षणाचाही विचार करत नाही. कारण आपल्याकडे पैसे असतात म्हणून आपण तिला मदत करतो. तर मदत करणं वेगळं असतं आणि एखाद्या व्यक्तीला जर आपण आपल्याजवळची लक्ष्मी दिल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला परत करेल का नाही हे आपण सांगू शकत नाही. ती व्यक्ती आपल्याला ते पैसे परतच करत नाही आणि तिथेच आपण चुकत असतो बघा. आपण माणसेसुद्धा ओळखायला चुकतो आणि आपण एक मदत म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण तिला मदत करूया, म्हणजे आपल्याकडे आहे तर देऊन टाकूया म्हणून आपण चांगल्या भावनेनं, चांगला विचार करून तिला पैसे देतो. आणि आपल्या जवळची लक्ष्मी जी आपण कष्ट करून कमावलेली असते, मिळवलेली असते, ती लक्ष्मी आपण दुसऱ्यांच्या हातामध्ये देऊन त्या व्यक्तीनं त्या पैशाचा किंवा त्या लक्ष्मीचा कशा प्रकारे वापर केला हेही आपल्याला माहिती नसतं. तर पैशाची मागणी केली आणि तिला खूप गरज आहे तर तुम्ही तिला एखाद्या ठिकाणी जर कर्ज मिळत असेल तर तिला ते कर्ज वगैरे मिळतं म्हणून अशा ठिकाण वगैरे, किंवा तुम्हाला जर अशा गोष्टी माहिती असेल की एखाद्या ठिकाणावरून तिला आपण कर्ज मिळवून देऊ शकतो. आता कर्ज मिळवून म्हणजे काय तर ह्या ठिकाणी असं कर्ज मिळत आहे, तू तिथून कर्ज घे आणि त्याचे काही हप्ते असतील ते तू फेडू शकतेस. तुम्ही तिला असे सुद्धा सांगू शकता एक प्रकारचं, तिला मदत हवी असेल तर. पण आपल्या जवळची लक्ष्मी कधीही त्या व्यक्तीला देऊ नका. आपल्याला काही वेळेला माहिती नसतं पण ह्या चुका आपल्याकडनं होत जातात. आता तुम्हाला ही गोष्ट करायची नाही की आपल्याला कुणाकडनं पैसेही घ्यायचे नाहीत आणि आपल्याला कुणाला पैसे द्यायचे सुद्धा नाहीत. दुसरी जर मदत हवी असेल, दुसरी कोणत्या गोष्टींची, किंवा एखाद्या वेळेला जर त्यांना जर काही खायला हवं असेल, त्यांच्याकडे जर कोणती गोष्ट नसेल घरामध्ये तर तुम्ही एखाद्या वेळेला खायला वगैरे त्यांना देऊ शकता. एका दुसरी वस्तू वगैरे त्यांना काहीतरी घेऊन देऊ शकता.
तुम्ही ही मदत त्यांना करू शकता. तर अशी मदत करणं वेगळं असतं आणि आपली लक्ष्मी दुसऱ्यांना देणं ना, हे खूप म्हणजे खूप विचारपूर्वक करा. कारण आपल्याला असं वाटतं की एखाद्याला पैशाची मदत केली म्हणजे आपल्याजवळ अजून लक्ष्मी येते. तर ही तर गोष्ट आहेच. पण तो पैसा ती व्यक्ती कशाप्रकारे वापरणार आहे हे आपण ओळखू शकत नाही ना. यासाठी तुम्हाला मी सांगते की पैसे कधीही कुणाला देऊ नका आणि कधीही कुणाकडनं घेऊ नका. एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला मदत जर करायची असेल तर तुम्ही तिला अन्नदान करा, वस्त्रदान करा. एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ जर घरामध्ये आहे तर तिला तुम्ही खाऊ घाला. किंवा एखादी वस्तू जर आहे बघा, अन्नदान किंवा वस्त्रदान असं जे दानधर्म करता येईल, त्या ज्या वस्तू आहेत ते तिला तुम्ही देऊ शकता आणि एक प्रकारे तुम्हाला सुद्धा पुण्य मिळेल. तुम्ही अशा गोष्टी करू शकता. पण पैसे कधीही कोणाला देऊ नका. पैसा ही आपली लक्ष्मी असते. आपण कष्ट करून तो कमावलेला असतो आणि तिचा नेहमी आदर करायला शिका. आणि जेव्हा तुम्ही लक्ष्मीचा आदर करणार, आपल्या घरी आल्या लक्ष्मीची पूजा करणार, तेव्हाच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणार आहे बघा. तर ही एक वस्तू तुम्हाला मी सांगितली. तुमच्याकडनं आत्तापर्यंत नकळत झाल्या असतील आणि त्यामुळे तुमच्या त्या लक्षात सुद्धा आलेलं नाही. पण आपल्याला सारखं असं वाटत राहतं की आपल्या आयुष्यामध्ये संकटे, अडचणी का आहेत? आपल्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीला यश का नाही? आपल्या घरामध्ये लक्ष्मीमाता का नाही? किंवा लक्ष्मीमाता स्थिर का नाही? किंवा आपण कष्ट करून कमावण्याला पैसा आहे तो सुद्धा आपल्या घरामध्ये पुरवठी का येत नाही? जसा पैसा येतो तसा तो निघून जातो. पैसा वायफळ गोष्टींना सुद्धा आपण खर्च करत नाही कधी-कधी. पण जेवढ्या आपल्या दैनंदिन गरजा असतात बघा त्या भागवतो आणि त्यानंतर कोणत्या प्रकारची बचतसुद्धा आपल्याजवळ होत नाही. आणि आपण सतत ह्या विचारामध्ये राहतो. तर ह्याच त्या वस्तू होता बघा. किती जरी कोणी तुम्हाला किती जीवाभावाची व्यक्ती असू दे, किती जिवलग मैत्रीण असू दे, कारण खूप महिलांच्या किंवा खूप मुलींच्या बाबतीत असं होतं की आपला स्वभाव असा असतो की सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा आणि सर्वांना एखादी वस्तू जर एखाद्या व्यक्तीने मागितला तरी आपण कोणताही विचार करत नाही. तिला ती वस्तू देऊन टाकतो. पण काही वेळेला काही वस्तूसुद्धा आपल्या आयुष्यावरती सकारात्मक प्रभाव करत असतात आणि त्या वस्तू जर आपण इतरांसोबत जर शेअर केल्या तर आपल्यावरती त्याचा नकारात्मक परिणाम होतो. आपल्याजवळचं जे काही असेल ते सर्व तिकडे निघून जातं आणि ह्या गोष्टी खरंच सत्य आहेत बघा. मला पण आधी पहिलं असंच वाटायचं की असं काही नसतं. आपण जेवढे दुसऱ्यांना मदत करणार बघा, तेवढं आपल्याला आपल्याजवळ जास्त येत राहणार असं माझं मत होतं. पण तुम्हाला एक सांगू का, मदत जेवढी करतो ना तेवढा देव तर आपल्याला कधी कोणत्याच गोष्टींची कमी पडून देत नाही. पण मदत कोणत्या वस्तूंची केली पाहिजे, कोणत्या गोष्टींची केली पाहिजे हे तर आपल्याला कळायला पाहिजे वेळेस. आणि आपल्याकडनं ह्या चुका होत जातात. तर तुम्हाला एवढंच सांगते की आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या वस्तू कधीही कोणाला देऊ नका. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी मदत करा बघा. मदत करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बघा. तर तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमार्फत मी ज्या वस्तू सांगितल्या होत्या त्या वस्तूंविषयी जर माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, हाईप करा, लाईक करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.